परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींनी जो अनन्य भक्ती सांगितली, म्हणजे अन्य म्हणजे इतर कोणालाही बदलू जायचं, एक निष्ठतेने एका परमेश्वराची भक्ती सांगितलेली आहे. कारण गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलेले अनन्य चिंतयन्तो माम ये जना परिभासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यम. तू अनन्यपणे माझी भक्ती कर, तुझा योगक्षेम मी चालवणार. पण तुझा योगक्षेम मला चालवण्यासाठी तुला एक पथ्य पाळावं लागणार आहे, अनन्य भक्ती. म्हणजे नाही, अन्य म्हणजे इतर कोणालाही बजापुजायचं नाही. एक निष्ठतेने एका देवाची भक्ती करायची. मग आपला प्रॅक्टिकली प्रतिती पंथ आहे, अनुभवाला येणार आहे. कशावरून? आता भगवंतानी हे वचन सांगितलं, अनन्य चिंतयन्तो माम, तुझ अनन्यपणे माझी भक्ती कर, तुझा योगक्षेम मी चालवतो. मग कशावरून भगवंत आपला योगक्षेम चालवतात? कशावरून? त्याचं उदाहरण काय उदाहरण आहे? नाही सांगता येणार? सोपं उदाहरण ना. मला सांगा, तुमच्या घरातले किती व्यक्ती आहे? राणेताई, घरातले किती व्यक्ती तुम्ही? 3. तुमचे 3 व्यक्ती, 3 व्यक्तीसाठी राणे भाऊला दिवसभर कंपनीमध्ये उभं राहावं लागतं, मरमर करावं लागते. तेव्हा कुठं 3 टाइमची व्यवस्था होती खाण्याची. आमच्या आश्रममध्ये किती मंडळी आहे? किती आहे? 40 मंडळी. जाधववाडीला किती आहे? 4000 जवळ. आता वाढली आहे की नाही? दररोजचा 6 लाख रुपये खर्च आहे. आम्हाला दर महिन्याला 1 लाख रुपये खर्च आहे. कोण चालवतंय? कोण चालवत आहे की नाही? पण परमेश्वर आपला योगक्षेम चालवतो. कुणाचा चालवतो? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? क्या बात आहे, जो अनन्य भक्ती करतो. मला सांगा, आमचा जर योगक्षेम भगवंत जर चालवतो, तुमचा नाही चालू शकत का? तुमचा सुद्धा चालू शकतो. राणे मंडळींनी यांनी लग्न जे केलं सगळं आपल्या पद्धतीने केलं, म्हणून तुमचा सुद्धा योगक्षेम चालवतो. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्याने. पूर्ण आपल्या मानवा संप्रदायाच्या पद्धतीने विशेष ठेवून सगळं केलं. काय करायचं ते विषयाच्या समोर. याला अनन्य भक्ती म्हणतात. यात किंचितही इकडे जायचं नाही, यात किंचितही विचलित व्हायचं नाही, यात किंचितही बाजूला जायचं नाही. मग आमचा जर योगक्षेम चालवतो तो तुमचा चालू शकतो की नाही? कारण देव कोणाचा आहे? कोणाचा आहे? कोणाचा आहे? अरे देव सगळ्याचा आहे, पण जो त्याचा आहे त्याचा आहे. देव सगळ्याचा आहे. मी एकच प्रश्न तुम्हाला, मला वाटतं विचारलेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं वाटतं कधी, देव कोणाचा आहे? या प्रश्नाचं उत्तर नंतर म्हणू नका बाबा तेच सांगता. मला सांगा, एका प्रश्नाचं उत्तर द्या. कौरवही भगवंताचे नातेवाईक होते आणि 5 पांडवही भगवंताचे नातेवाईक होते. 100 पैकी एकही उरला नाही आणि 5 पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. याच्या पाठीमागचं कारण काय? अरे हा, वा वा वा, राईट. याचा अर्थ सांगितलेलं बी आहे ना. बरोबर. आता ते कारण आहे. पांडवांनी भगवंताला कधी सोडलंच नाही आणि कौरवांनी भगवंताला कधी, कौरवांनी अधर्म कधी आणि 5 पांडवांनी धर्म कधी? कौरवांनी मरण डोळ्यासमोर असून सुद्धा अनिती कधी? 5 पांडवांनी मरण डोळ्यासमोर असून सुद्धा नीती कधी? म्हणून भगवंत कोणाचा होता? तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं मी. कोणतं उदाहरण सांगितलं होतं? तुमच्या डोक्यात फिट बसलं पाहिजे सगळ्या गोष्टी. मी विचारल्याबरोबर लगेच सांगता आलं पाहिजे. सांगा.
बाय कर भाऊ. मग सांगितलं मग हा वानरीचं उदाहरण सांगितलं होतं. वानरी असते, या झाडावरून त्या झाडावर उडी मारते, या झाडावरून त्या झाडावर उडी मारते. तिच्या पोटाला काय असतं? पिल्लं असतं. नुसतं पिल्लानं पकडून चालेल का? नुसतं वानरीनं पकडून चालेल का? नुसतं वानरीनं पकडल्यावर का होईल? पिल्लू पडेल. नुसतं पिल्लानं पकडून का होईल? तरी पिल्लू पडेल. पिल्लानंही वानरीला पकडावं लागतं, तेव्हा वानरी सुद्धा पिल्लाला पकड. तसं आपणही भगवंताला पकडावं लागतं, तेव्हा भगवंत सुद्धा आपल्याला पकडतो की नाही? केव्हा पकडतो? लहान लेकरू असतं, आई त्याला म्हणते, ते दूर असतं थोडस, बाळा चल 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 चल, ते 6-7 महिन्याचं थोडस चालतं पडायला आल्या बरोबर आई धावते आणि पकडते, उचलते, आणि उचलल्यानंतर पप्पी घेते, वर करते त्याला. ध्येय तुम्ही एवढं मजबूत केलं पाहिजे की ध्येयाने तुम्हाला उचललं पाहिजे. नाही लक्षात आलं? नाही लक्षात आलं? ध्येयावर एवढं आपण मजबूत पाहिजे की चालायला लागल्यानंतर, पडायला आल्यानंतर सुद्धा देवाने तुम्हाला उचललं पाहिजे. एवढं ध्येय आपलं परफेक्ट पाहिजे की देवाने तुम्हाला उचलून घेतलं पाहिजे. शेवटीले 2 घडी याचं ध्येय एवढं जबरदस्त आहे त्याचं. एखादा लहानपणापासून अनुसरतो, ध्येयावरून पडतो, लवकर जात नाही मोक्षाला. एखाद्याला त्याग केल्यानंतर फास्ट हे करतो, देव त्याला उचलून घेऊन जातो. एवढं ध्येय त्याचं जबरदस्त आहे. परब्रह्म परमेश्वर आपल्याला सगळं काही पुरवतो, काही कमी पडू देत नाही. यासाठी काय करावं लागतं? भगवंताला आपण पकडावं लागतं. तेच करत बसले तो काय बा, तुमच्या दत्तधामच्या मंडळीला बरेच लोक म्हणत असतील, हे काय बा, कधी पा उठले का सुटले मंदिरात, उठले का सुटले मंदिरात. आणि शिंदे साहेब त्यांना काही धंदा आहे की नाही, कामधंदे पाहते की नाही, काही घरचं पाहते की नाही, लेकरा बाळाकडे पाहते की नाही, उठलं सुटलं मंदिरात, आमुष्याला, पौर्णिमेला, नवरात्रात. तरी सुद्धा तुम्हाला काही कमी आहे का? जो प्राप्त है वह पर्याप्त है. जो प्राप्त है वह पर्याप्त आहे. तुम्हाला जेवढं तुमच्या जवळ असेल तेवढं तुमच्यासाठी पर्याप्त आहे. शेवटी ही अग्नी किती असलं तर कमीच आहे. तृप्ती होती का कधी? कोणत्या इंद्रियाची तृप्ती झाली का मला सांगा बरं? झाली का? इच्छाची कधी तृप्ती झाली का? वासनेची कधी तृप्ती झाली का? नेत्राची कधी तृप्ती झाली का? कोणत्याच नाही. म्हणून तुम्ही या स्टेपवर तुम्ही सगळ्यात महत्वाचं राहिलं पाहिजे. जो प्राप्त आहे व पर्याप्त आहे. समाधानी असणं खूप महत्वाचं आहे. आणि समाधानामध्येच शांती, समाधानामध्ये सुख आहे. म्हणून तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी भगवंत. काय जो भार टाकायचा तो भगवंतावर टाकायचा. मला घडलं पाहिजे. तुम्ही त्या जागेवर उभे पाहिजे. कोणत्या जागेवर उभे पाहिजे तुम्ही? आता तू बा टाक या वचनावर, आता सगळे उपदेशित असल्यामुळे उच्चारतो, तू बा ठाकला पुरे या वचनावर 1 तासाचं प्रवचन तयारी केलं. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर उभं राहिलं पाहिजे. क्रिकेट खेळताना ज्यावेळेस एखादा सिली पॉइंटवर उभा असेल, कॅच त्याच्याकडे आल्यानंतरही त्याच्याकडून कॅच सुटले जाते, याचा अर्थ काय? तो अटेन्शन नाही. तो शरीराने जरी तिथं उभा असला, मनानं तिथं नाही, तयारीनं नाही. तुम्ही प्रत्येक जागेवर उभं असलं पाहिजे. तुम्ही कोणत्या जागेवर आहात ते महत्वाचं आहे. किपिंगच्या जागेवर आहात, सिली पॉइंटवर आहात, बॉलिंगच्या जागेवर आहात का बॅटिंगच्या जागेवर आहात? तुम्ही ज्याही जागेवर असाल ती जागा महत्वाची आहे.
तुम्ही आरतीमध्ये उभे आहात, तुम्ही कीर्तनामध्ये उभे आहात, तुम्ही उभे कुठे आहात? तुम्ही आचारावर उभे आहात, दारूच्या दुकानावर उभे आहात, तमाशामध्ये उभे आहात, बसलेले आहात, कुठं उभे आहे? तुम्ही उभे कोणत्या जागेवर आहात ती जागा महत्वाची आहे, ते स्थान महत्वाचं आहे, ती जागा महत्वाची आहे, आणि कशा पद्धतीने उभे आहे ते महत्वाचं आहे. तुम्ही जर कॅच सोडत असाल तर तुम्ही आउट झालेले आहात, तुम्ही त्या जागेवर नाही. मग कोणी कुठं कॅच, कोणी प्रवचनामध्ये कॅच सोडतं, कीर्तनामध्ये कॅच सोडतं, क्लासमध्ये कॅच सोडत. क्लास चालू असलेले पाठीमागची मुलं माहिती का, एकमेकाला टिचकी मारतील, एकमेकाच्या खोड्याच करतील. हे तरुण पोराला माहिती ते काय, ते कॅच सोडताय. शिक्षक निरूपण करताय, ते प्रवचनामध्ये जर असेल तुम्ही कॅच करत नसाल त्याला महत्व नाही, तुम्ही त्या जागेवर उभे नाही. सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्ही कोणत्याही जागेवर असले तर तुम्ही ती कॅच घेण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. आचारावर, विचारावर काय सांगितलं ते 100% तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बाबा ज्यावेळेस आम्ही निरूपण करायचे ना, तल्लीन व्हायचो आम्ही. लगे एक मिनिट सुद्धा आणि एक सेकंद सुद्धा इकडे तिकडे जात नव्हतो. म्हणजे शरीरानं नाही बरं का, मनानं जात नव्हतं. शरीरात जागेवर मनानं सुद्धा किंचितही बाजूला जात नव्हतं. याच्या पाठीमागचं कारण काय, तुम्हाला तरी एवढं तात्विक निरूपण नाही, खूप भयानक डीप मधलं तात्विक निरूपण असायचं, ते खोलीमधलं असायचं, ब्रह्मविद्या शास्त्राचं असायचं. हे तुम्हाला मी जी उदाहरण वगैरे देऊन सांगतो असलं कसल्याच प्रकारचं नसायचं. तुम्हाला सिद्धांत आम्ही सांगतो, आता तुम्हाला खेळीमेळीनं सांगतो. आमची ती अपेक्षा नसती, आमची अपेक्षा हीच असते की तुम्हाला तत्वच सांगावं, पण तत्व तुम्हाला पेलेल ही शक्यता फार कमी आहे. म्हणून आम्हाला उदाहरण देऊन सांगावं लागतं. अन्य येत किंचितही यायला नाही पाहिजे, हे खरा नियम आहे, धर्माचा नियम आहे. अन्य उदाहरणं तुमच्यामध्ये यायला नाही पाहिजे. आता ही बाबाची प्रवचन तुम्ही ऐका, तुम्हाला काहीच बाह्य येणार नाही, फार कमी गोष्टी. पण आम्हाला सांगावं लागतं याच्या पाठीमागचं कारण काय? तुमची धारणा करण्याची शक्ती, कॅच करण्याची शक्ती तेवढी नाही. मागच्या वेळेस काय प्रवचन झालं पूर्ण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. याच्यावर उद्देश का होता? तुमच्या पदरामध्ये काहीतरी पडावं यासाठी आमचं निरूपण असतं. तुम्हाला हसी मजाक, विनोद, गमती जमती त्यासाठी टीव्ही ना, त्यासाठी नाही. हे ग्रहण करण्यासाठी तुम्ही प्रत्येक ठिकाणी कॅच केलं पाहिजे. आज काय सांगितलं त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, तर तुम्ही ती कॅच घेतली ठरते. समोरच्याला तुम्ही आउट केलं, समोरच्याला आउट केलं म्हणजे कोणाला आउट केलं? अज्ञानाला ज्ञानानं आउट केलं. कोणाला आउट केलं? ज्ञानानं आउट केलं. इतकी जबरदस्त तुमची प्रज्ञा आणि मेधा पाहिजे. काय लागत नाही त्याला काय लागत नाही, फक्त एकाग्रता, एकांत आणि निवांत. तुम्ही एकांतामध्ये जरी असले तर तुम्ही निवांत असाल याची गॅरंटी नाही. एकांत वेगळा, चालणे यार लय बोर झालो ना, ये नाही झोपच येईना ना. तुम्ही एकांत आहे पण निवांत नाही. निवांत माणूस कसा असतो? कसलेच विचार त्याच्यामध्ये नसतात, कोणाची अपेक्षा नसते. संत मंडळी ते रानामध्ये, जंगलामध्ये, ढोऱ्या डोंगरेमध्ये राहतात निवांत. तुम्ही लोकांतामध्ये राहून सुद्धा तुम्ही निवांत असू शकता. जी गोष्ट चालू आहे त्याच गोष्टीशी तुम्ही एवढे समर्पित झालेले आहे, त्यावेळेस तेच करणे. खेळायच्या टायमाला खेळच, अभ्यासाच्या टायमाला अभ्यासच.
कॅच करण्याच्या टायमाला त्याच पोझिशनमध्ये. ही सिच्युएशन आहे. झोपायच्या टायमाला झोपणेच. ज्या वेळेला जे कर्म करायचं त्या वेळेला त्या कर्माशी तुम्ही एवढे निगडीत झाले पाहिजे, समर्पित झाले पाहिजे की त्यावेळेस इतर गोष्टी कोणतीच नाही आली पाहिजे. आपण म्हणतो तन मन धन ईश्वरा अर्पण. आपण तनही नाही, मनही नाही आणि धनही नाही. ते एक जण सांगायचं, आरती होती म्हणे, ती आपल्यात आरती म्हणायला चालत नाही. गरुडावरी वैसोनी हरी लवकरी तो यावे, नाहीतरी हा प्राण तेजील सद्भावे गरुडावरी वैसो. रुक्मिणी म्हणते भगवंता उठा. तो भक्त म्हणतो तुम्ही जर आले तर प्राण तेजेल. झोपू दे रे. पुन्हा गरुडावरी वैसोनी हरी लवकरी तो यावे, नाहीतरी हा प्राण तेजेल सद्भावे. रुक्मिणी म्हणते भगवंता उठा, नाही तर तुमच्या ईश्वराला तुम्हाला दोष लागेल. भगवंत उठले आणि म्हणतो अरे येडी, तुला माहित नाही म्हटले, वयाच्या 12व्या वर्षापासून म्हणतो 80 वर्षाचा झाला अजून गेला नाही म्हटले. म्हणणं वेगळं, प्रॅक्टिकल वेगळी. सांगायचा तात्पर्य म्हणजे परब्रह्म परमेश्वराला आपलं जर कॉन्टॅक्ट घ्यायचं जर असेल, त्यासाठी अनन्य भक्ती खूप महत्वाची आहे. व्यवहारातलं उदाहरण आहे. स्वामींनी पतिव्रतेचं दृष्टांत सांगितलेलं आहे. पतिव्रत असते ती कोणाला भाऊ म्हणेल, कोणाला दादा म्हणेल, कोणाला काका म्हणेल. पती भावना कोणाबद्दल असते? त्याच्याबद्दलच असते. त्यावेळेस तो साडी नसली साडी, चोळी वाटेल ते पूर्ण सुख पुरवतो. आपलं शरीर तिला देऊन टाकतो. सामान्य स्त्रीला कोणी पूर्ण सुख पुरवतं का? हिला जसं समाजामध्ये मान सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे, पतीचं प्रेम आहे, मुलांचं प्रेम आहे, तसं तिला आहे का? हिलाही सुख आहे, तिलाही सुख आहे, पण दोघांमध्ये फरक काय? मान सन्मान आहे, सर्व काही आहे. तसं भगवंत म्हणतात अनन्य मांचे वेळ विचारेनं अव्यविचारी तू भक्ती कर, तुला मी सगळं काही पुरवतो. म्हणून बारीक तुम्ही सूक्ष्म निरीक्षण करा. शिंदे साहेब, आपली उपदेशी जी मंडळी आहे ना, इतर मंडळीपेक्षा सुखी समाधानी. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे आपल्या चेहऱ्यावर. त्याच्या पाठीमागचं कारण काय? परमेश्वराचे भक्त आहे. याच्या पाठीमागचं कारण काय? संतुष्ट आहे. असंतुष्ट माणसं केव्हाही त्रासदायक होत असतात, लक्षात ठेवा. वाक्य काय? असंतुष्ट माणसं केव्हाही त्रासदायक होत असतात. कशावरून? तुम्ही ज्यावेळेस घर घेता त्यावेळेस कॉलनी कशी बघता? कशी बघता शिंदे साहेब? कशी बसता? सुशिक्षित आहेत का? क्वालिफाईड आहेत का? चांगले लोक आहेत का? का दलिंदर आहे? बाहेर काही पडले असलं तर घेऊन जाणार आहे की नाही? संतुष्ट लोक, चांगले क्वालिफाईड, भांडणं तंडणं न करणारे आहे की नाही? आणि संतुष्ट असलेले, समाधानी असलेले, क्वालिफाईड असलेले, सुशिक्षित असलेले, असे तुम्ही कॉलनी बघता. का बरं? याच्या पाठीमागचं कारण आहे की चांगले लोक जर आपल्या जवळ असले तर आपल्याला त्रास होत नाही. आणि असंतुष्ट असलेले माणसं आपल्याला काय होतात? चिंदी चोर असतात ना काही. एक हॉटेलवर गेलं, टिश्यू पेपर चोरून घेऊन गेलं. आता ती काही चोराची वस्तू आहे का? टपरीवर गेलं तर ते काडीच घेऊन गेलं. याला चिंदी चोर म्हणतात. हे असंतुष्ट माणसं म्हणतात. हे केव्हाही त्रासदायक होत असतात. हे जे अनन्य भक्तीच्या व्यतिरिक्त असलेले माणसं केव्हा संतुष्ट नसतात, समाधानी नसतात. हा वा 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 वा, किती हे घेऊ का ते घेऊ, डखाळ्यासारखं. दोन्ही पदार्थाविषयी डखाळेपणे. पूर्वीच्या काळामध्ये म्हणायची हे डखाळी. आता तो शब्द राहिला नाही, प्युअर मराठवाडी शब्द आहे. म्हणून संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय.
मय्यरपित मनोबुद्धी योमत भक्त समेत. योगी कसा पाहिजे? संतुष्ट सततम योगी, यतात्मा दृढ निश्चय. दृढ निश्चयावर तो उभा राहायला पाहिजे. एक आमच्यासोबत एक महात्मे होते. आम्ही गेलो शिंदे साहेबांसारख्या एका दुकान, म्हणजे त्यांचं दुकान होतं, उपदेशी होते आपले ते. तिथं लय मोठे साहेबांचे बॉक्स होते, तेवढी साबण देऊन टाका ना. मी दुसऱ्या वेळेस त्याला हात जोडले, भाऊ तू फुकटही होतो नको माझ्यासोबत. हे भिकारधंदे कोणी सांगितले? त्यांनी स्वतःहून जी वस्तू दिली ती आनंदाने स्वीकारायची. त्यांचं दुकानाचे म्हणून काय ते फुकट आलेले आहे का? फुकट आलेलं नाही. तुमचा लोभ तिथं जागृत झाला. ठीक आहे, एखादी 2-4 मागून घ्यायचे. म्हणजे तुम्ही संन्यास घेऊन सुद्धा संतुष्ट नाही, देवाचे होऊन सुद्धा तुम्ही संतुष्ट नाही. संतुष्ट जर नसेल तुम्हाला शांती लाभेल कुठून हो? ती काही शब्दाची गाणी असतं. मग त्या आचारावर त्याच्यावर उभा आपण पाहिजे. त्या आचारावर विचारावर जर उभं राहिलं, त्याचं कॉन्टॅक्ट कोण घेतो? परमेश्वर घेतो. आणि त्याचं कॉन्टॅक्ट परमेश्वराने जर घेतलं तर त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत. ही यथात्मा दृढ निश्चय. हे दृढ निश्चयाने आपण जाणलं पाहिजे. म्हणून अनन्यपणे त्या परमेश्वराची भक्ती आपण केली पाहिजे. परमेश्वराशी समर्पित आपण झालं पाहिजे तन मन धनानं. त्यावेळेस भगवंत आपल्याकडे सगळं पुरवणार आहे, काही पडू देणार नाही. म्हणून असंतुष्ट आपण राहायचंच नाही. एकच लक्षात ठेवायचं, ही करोडोची प्रॉपर्टी का आपल्या सोबत येणार आहे का? किती कमवलं होतं का आपल्या काही कामाचे आहे का? मुलांबाळांसाठी संस्कार कमवून ठेवा, पैसा द्यायची गरज. संस्कार दिल्यानंतर पैसा ते आपोआप कमवणार आहे. नाही वा पोरांसाठी करून ठेवावं लागतं, काही गरज नाही. त्यांच्यासाठी संस्कार कमवा, संस्कार त्यांना द्या, ते आपोआप कमवणार आहे. त्यांची प्रॉपर्टी, त्यांचे कर्म त्यांच्यासोबत आहे, त्यांचं दैव त्यांच्यासोबत आहे. आपल्याला आपलं कोणतं डिपॉझिट जमा करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या आचारावर विचारावर आपण उभे राहत ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव.